ओके. आय हॅवंट हर्ड युअर व्हॉइस प्रॉपरली. मला तुमचा आवाज व्यवस्थितपणे ऐकू आला नाही. तर मी एक विद्यार्थ्याचा प्रतिनिधी म्हणून आय वुड लाईक टू कॉल दीपाली नितीन राठोड फ्रॉम 7th स्टँडर्ड. प्लीज कम हिअर अँड टेल द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हा यस दीपाली, हाऊ डू यू फील? I am feeling better and confident. Very good. Okay, go. Welcome to the spoken English class from 3rd to 8th standard, day 12. Greetings in English. इंग्रजीमधील अभिवादन and social manners. इंग्रजीतील शिष्टाचार पद्धती. मुद्दा पहिला. एखाद्याचे अभिनंदन किंवा कौतुक करण्यासाठी तुम्ही म्हणू शकता कॉंग्रॅट्स. आता कॉंग्रॅच्युलेशन इथे एक्सप्लेनेशन मार्क आलेला आहे, जो आपण उद्गारवाचक चिन्ह म्हणतो. म्हणजे तो आपण उद्गारतो म्हणून तशा प्रकारचे इथे चिन्ह दिलेले आहे. कॉंग्रॅट्स. पुन्हा म्हणू शकतो कॉंग्रॅच्युलेशन्स. हा थोडा शॉर्ट्स आहे आणि हे पूर्ण फुल फॉर्म मध्ये आहे. बरोबर आहे. चला थर्ड. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर सक्सेस. तुझ्या यशाबद्दल अभिनंदन. डी एक्सलंट. मुद्दा 2. विशेष प्रसंगी शुभेच्छा देताना हॅपी या शब्दाचा वापर करू शकता. बघा एखाद्याचा वाढदिवस असला तर वाढदिवसासाठी आपण काय म्हणू शकतो? हॅपी बर्थडे. सेकंड. सणासाठी हॅपी दिवाळी. दिवाळीच्या जागी मग तुम्ही होळी पण म्हणू शकता. हॅपी होली. डी हा चला नववर्षासाठी आपल्याला काय म्हणता येईल? हॅपी न्यू इयर. नंतर वाढदिवसासाठी पुन्हा आपण काही शब्द वाक्य आणि शब्दप्रयोग ऍड केलेले आहे. हॅपी बर्थडे टू यू. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. अशा प्रकारे सुद्धा आपण म्हणू शकतो. विश यू हॅपी अँड प्रॉस्परस न्यू इयर. नववर्षासाठी आपण म्हणू शकतो विश यू हॅपी प्रॉस्परस न्यू इयर. तर अशा प्रकारचे आपण वाक्य वापरू शकतो. तर बघा तिसरा मुद्दा आहे. एखाद्याच्या कामाची प्रशंसा करताना तुम्ही खालील प्रकारे बोलू शकता. गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, नाईस वर्क, गुड वर्क, गुड बॉय, गुड गर्ल, दॅट्स व्हेरी गुड, गुड आविष, एक्सलंट. तर चौथा मुद्दा बघूया विद्यार्थी मित्रांनो. लक्ष वेधण्यासाठी खालील शब्दप्रयोग केला जातो. एखाद्याचं आपलं दुसरीकडे बोलत असेल, आपलं लक्ष वेधायचं आहे, त्याचं लक्ष वेधायचं तर आपल्याला कशा प्रकारे बोलू शकतो आपण त्याला? एक्सक्यूज मी, पार्डन मी, अशा प्रकारे शब्दप्रयोग केला जातो. मला क्षमा करा, ठीक आहे नाही? याचा अर्थ असा होतो. ठीक आहे, एक्सक्यूज मी, पार्डन मी, मला क्षमा करा. हे हे यू. चला ओके. पाचवा मुद्दा बघूया. एखाद्याचे बोलणे ऐकू न आल्यास खालील शब्दप्रयोग वाक्यप्रयोग केला जातो. एखाद्याचं आपलं बोलणं चालू आहे आणि त्याचं बोलणं आपल्याला ऐकू नाही आलं तर आपण कसं बोलू शकतो? बघा, सॉरी, व्हॉट डिड यू से? माफ करा, तुम्ही काय म्हटलं? सेकंड. पार्डन, पार्डन मी, आय बेग युअर पार्डन. क्षमा करा, तुमचं काय 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 म्हटलं? अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. व्हॉट, काय. सहावा मुद्दा आहे. काही चूक झाल्यास माफी मागण्यासाठी किंवा खेद व्यक्त करण्यासाठी तुम्ही म्हणू शकता. एखाद्याला टक्कर झाली, एखाद्याला पायच लागला आपला, तर त्याला माफी मागायची तर आपण काय म्हणतो? सॉरी, सो सॉरी, मला माफ कर, व्हेरी सॉरी, रिअली सॉरी, सॉरी अबाउट दॅट, एक्स्ट्रीमली सॉरी. अशा प्रकारचे तुम्ही शब्दप्रयोग करू शकता. नंतर बघा, कोणी तुम्हाला सॉरी म्हटल्यावर खालील प्रमाणे उत्तर देऊ शकता. इट्स ओके, ऑल राईट, ठीक आहे, सी, नेवर माइंड, हरकत नाही, डोंट माइंड इट, हरकत नाही. अशा प्रकारचा तुम्ही शब्दप्रयोग
कोणी सॉरी म्हटल्यावर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. अंत्यसंस्काराच्या वेळी सहानुभूती व्यक्त करण्यासाठी तुम्ही खालील प्रमाणे बोलू शकता. एक्झाम्पल आहे ए, आय एम सो सॉरी. आपण एखाद्याच्या घरी अंत्यसंस्काराला गेलो तर आपण तिथं म्हणू शकतो आय एम सो सॉरी. दुसरा शब्द प्रयोग करू शकतो आय शेअर युअर सॉरो. मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. तर बघा, आठवा मुद्दा बघा, उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यासाठी तुम्ही खालील प्रकारे बोलू शकता. एखाद्याने तुम्हाला त्यांच्या घरी बोलावलं, उशीर झाला, तुम्ही शाळेमध्ये येताना उशीर झाले, तर तुम्ही काय बोलू शकता रे? सॉरी, आय एम लेट. आय एम सॉरी, आय एम लेट. आता बघा, इथे सॉरी म्हटलं आणि ते आय एम सॉरी म्हटलं, तर हे दोन्ही प्रकारे तुम्ही शब्दप्रयोग करू शकता. कसे येते? आय एम आणि त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय आहे? एम. ठीक आहे. नववा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, आभार व्यक्त करण्यासाठी. एखाद्याने आपल्याला एखादी भेटवस्तू दिली, एखाद्याने आपलं एखादं काम केलं, तर अशा वेळेस आपल्याला आभार व्यक्त करावं लागतो. तर त्यावेळेस आपल्याला काय म्हणायचं आहे? थँक्स, धन्यवाद. थँक्स अ लॉट, खूप धन्यवाद. थँक्स अ टन, थँक्स अ मिलियन, म्हणजे खूप खूप धन्यवाद. किंवा थँक्स अ टन, थँक्स अ मिलियन म्हणजे लाख लाख धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद. अशा प्रकारचे आपण शब्दप्रयोग, वाक्यप्रयोग आपण वापरू शकतो. आता आभार व्यक्त करण्याचे कारणही आपण जोडू शकतो. एखाद्याने आपल्याला काय केलं, मदत केली, तर त्याला असं म्हणू शकतो थँक्यू फॉर युअर हेल्प. तुझ्या मदतीबद्दल, तुझ्या सहकार्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर कमिंग. तुझ्या घरी एखादा कार्यक्रम असला आणि त्याला बोलावलं, तो आला, तर त्याला काय म्हणू शकता तुम्ही? थँक्यू फॉर कमिंग, आल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर टी. एखाद्या मित्राने चहा पाजला तर त्याला म्हणू शकतो थँक्स फॉर द टी. एखाद्या मित्राने जेवण दिलं त्याला म्हणू शकतो थँक्स फॉर द मील. आणि एखाद्याच्या घरी कार्यक्रमात गेले, तुमचं सगळं आदरातिथ्य केलं, चांगल्या प्रकारे सगळं भेटवस्तू सुद्धा तुम्हाला दिली, चांगल्या प्रकारे हे केलं, तुमचा आदरातिथ्य केलं, तर तुम्ही त्याला काय म्हणू शकता? थँक्स फॉर एव्हरीथिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, एखाद्याने तुम्हाला, ठीक आहे, तुम्ही त्यांना काय केलं? थँक्यू म्हटलं. एखाद्या मित्राने थँक्यू म्हटलं, थँक्स अ लॉट म्हटलं, थँक्स अ टन म्हटलं, थँक्स अ मिलियन म्हटलं, थँक्यू व्हेरी व्हेरी मच म्हटलं. तर ते झाल्यानंतर दुसऱ्या मित्राने त्याला उत्तर काय द्यायचंय आपल्याला? थँक्यूचे उत्तर खालील प्रमाणे दिले जाऊ शकते. बघा, यू आर वेलकम, तुझे स्वागत आहे. इट वॉज नथिंग, आणि ते काही नाही. एखाद्याने म्हटलं थँक्यू फॉर युअर हेल्प, थँक्यू फॉर द मील, तुम्ही म्हणायचं इट वॉज नथिंग, अरे ते काही नाही, माझं काम होतं तुझं चहा पाजणं, मला तुला जेवण देणं. माय प्लेजर, माझा आनंद. डोंट मेन्शन इट, त्याचा उल्लेख करू नको, त्याचा उल्लेख नको. नो मेन्शन प्लीज, कृपया उल्लेख नको, म्हणजे थँक्यू म्हणू नको. आता 10वा मुद्दा आपण बघणार आहे, एखाद्या कामासाठी, एखाद्या गोष्टीसाठी सहमती दर्शवण्यासाठी खालील प्रमाणे बोलू शकता. एखादं काम एखाद्याने सांगितलं, आईनं सांगितलं, बाबांनी सांगितलं, टीचरनी सांगितलं, तुमच्या मित्रांनी सांगितलं, तर तुम्ही इंग्रजीमध्ये सहमती कशी दर्शवायची आहे ते बघा. येस, येस. तर एका बाबांनी सांगितलं, येस गो अँड ब्रिंग वॉटर फॉर मी. येस, शुअर, खात्रीने मी आणतो, शुअर. हा, येस. हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क? अशा प्रकारे टीचरने जर तुम्हाला म्हटलं, तुम्ही म्हणू शकता शुअर, येस, केलं सर, खात्रीने. सर्टनली, नक्कीच. सर्टनली कम्प्लिटेड. ऍब्सोल्युटली, पूर्णपणे. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळं तुम्ही हे सहमतीचे शब्द प्रयोग करू शकता. ओके. ए प्लीज गिव मी युअर पेन प्लीज. ए प्लीज गिव मी युअर पेन्सिल. ओके, ओके फाईन, ठीक, चालेल.
असं मान वगैरे हलवून थोडं ओके ओके फाईन. ऑफकोर्स अर्थातच देतो ना मी तुला पेन, पेन्सिल पण देतो. येस यू आर राईट, तुझं बरोबर आहे. येस यू हॅव रिटन व्हेरी वेल, तू छान प्रकारे लिहिलेला आहे. येस यू आर राईट, तुझं बरोबर आहे. 11वा मुद्दा आपण बघणार आहे असहमती दर्शवताना. एखाद्याने एखाद्या गोष्टीबद्दल विचारलं, एखाद्याने एखादं काम करण्यासाठी विचारलं, तर त्यावेळेस जे असहमती दर्शवते तर ते खालील प्रमाणे आपण इंग्रजीमध्ये तो शब्दप्रयोग आपण केला जातो. एखाद्याने म्हटलं प्लीज कॅन यू गिव्ह चान्स मी फॉर द प्रॅक्टिस ऑफ डान्स, मला नृत्याच्या सरावासाठी तू मला संधी देतो का. उत्तर देताना असहमती दर्शवताना आपण काय म्हणू शकतो, नो नाही, नो चान्स काही शक्यता नाही, सर्टनली नॉट बिलकुल नाही. त्यानं पुन्हा एखाद्या वेळेस म्हटलं अरे प्लीज गिव्ह मी वन चान्स फॉर द प्रॅक्टिस ऑफ डान्स, सर्टनली नॉट बिलकुल नाही, नॉट ॲट ऑल अजिबात नाही, यू आर रॉंग तुझं बरोबर नाही. हे केव्हा वापरू शकतो, इफ सुजित अँड सुरेश आर फायटिंग इन द क्लासरूम, काय झगडत आहे आणि शिक्षक आले तेवढ्यात, सर काय म्हणणार, यू आर रॉंग, हे तुमचं चुकीचं आहे. ठीक आहे, हॅव यू गॉट इट, कशा प्रकारे वापरायचं आहे ते. ओके चला 12वा मुद्दा आपण घेऊया. एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी खालीलप्रमाणे बोलू शकता. एखाद्याने एखाद्या परीक्षेमध्ये क्रमांक मिळवला, त्याला म्हणू शकतो गुड, गुड, व्हेरी गुड, ग्रेट, सुपर, सुपर. म्हणजे त्या आवाजामधली चढ उतारासह आपण म्हणू शकतो सुपर, टेरिफिक, जबरदस्त. इफ स्टुडंट स्कोर मोर मार्क इन द एक्झामिनेशन्स, सुपर, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. वंडरफुल. आता एखाद्याच्या घरी आपल्याला जेवायला बोलावलं आणि जेवण चांगलं झालं, काय म्हणू शकतो, डेलिशियस, स्वादिष्ट, डेलिशियस. अमेझिंग, आपण त्याला ते आश्चर्यकारक आहे असं म्हणत आहे, अमेझिंग, यू हॅव डन व्हेरी वेल. एखाद्याने चित्र चांगलं काढलं, अमेझिंग, वाव, अमेझिंग. ओके